मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत, समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम तुम्ही हे सगळं एकट्या करणार नाही आहात, मी तुम्हाला मदत करणार आहे. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे बघा असं काहीही करायचं नाहीये. दुसरीकडे आपण पाहतो मल्लिका शुशचं खूप कौतुक करत असते आणि म्हणत असते, सुष्मिता खरंच आज तू इथे बाजीच मारलेली आहेस, एवढं सगळं काही केलंस ना त्यामुळे. तेव्हा सुष्मिता म्हणत असते, खरं तर मी काहीच नाही केलं मॉम, सगळं काही तुम्ही माझ्याकडून करून घेतले आणि मला त्या गोष्टीचा फार आनंद आहे. आणि तेव्हा मल्लिका म्हणत असते, नाही खरं तर तू अगदी परफेक्ट केलेला आहेस, पण तुला आणखी एक गोष्ट सांगू का, कधी एकदाचे 9:30 वाजतात आणि कधी एकदाची मी जेवते ना असंच मला झालेलं आहे. मग आता ती म्हणत असते, का पण तुम्हाला सांगू का, आत्ता जरी हे सगळं काही झालं ना तरीसुद्धा, पण ऐक हा शुश, हे बघ एवढी गुणाची आहेस ना तू, त्यामुळे तुझं कौतुक फारच आहे. दुसरीकडे आता स्वानंदी स्वयंपाक करत असते आणि स्वयंपाक करत असताना तेवढ्यातच आता समर तिला आता इथे मदत करू लागत असतो. आणि मदत करत असताना आपण पाहतो की इथे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे हे सगळं काही तुमचं काम नाहीये, उगाचच तुम्ही मला मदत करू नका बरं का. तेव्हा लगेच आता इकडे ती म्हणत असते, नाही काही जरी झालं तरी मी तुम्हाला मदत करणार आहे, हे कोणी सांगितलं की तुमचं एकट्याचं काम आहे म्हणून, आणि म्हणूनच मी तुम्हाला मदत करणार आहे. मग तुम्ही काय करणार आहात असं विचारल्याबरोबर लगेचच आता इकडे तो कांदा कापायला घेत असतो. कांदा कापत असताना मात्र त्याच्या डोळ्यातून फार पाणी येतं. स्वानंदी त्याला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते आणि म्हणत असते, काही जरी झालं ना तरीसुद्धा तू ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच करायच्या नाही, काही गरज नाही आहे तुला हे सगळं काही करण्याचं. मग आता त्याच वेळेला इथे ती हातमध्ये घालते आणि हातमध्ये घालत असताना आपण पाहतो की इथे मात्र तिच्या त्याच्या बोटालाच लागलेलं असतं. आणि त्याच्या बोटाला लागल्यानंतर आता लगेचच इकडे समर तिचा हात बोट हातामध्ये घेतो आणि लगेचच तोंडामध्ये घालत असतो. तेवढ्यातच स्वानंदी त्याच्याकडे पाहतच असते. इथे मात्र स्वानंदी आता इकडे तो विचार करत असतो की हे सगळं काही काय आहे, आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जरी झालं ना तरी सुद्धा इथे तुम्ही अशा पद्धतीने हा हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही, तुम्ही असं कसं वागू शकता तेच मला काही कळत नाही. मग आता लगेचच ती म्हणत असते, अहो काही नाही झालेलं राजवाडे, का असं करताय. आणि तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, काही नाही कसं झालेलं, काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी अजिबात शांत बसणार नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. असं इकडे बोलल्यानंतर लगेचच आता तो तिच्या बोटाला वगैरे हळद बसवण्याचं काम करत असतो. आणि हळद बसवत असताना इकडे स्वानंदी म्हणत असते, राजवाडे असं काय करताय, हे बघा मला काही झालेलं नाहीये, प्लीज तुम्ही शांत बसा ना, असं म्हणून आता लगेचच इकडे तो तिच्या बोटाला हळद लावत असतो. आणि त्यानंतर म्हणत असतो, अजिबात मी इथे शांत बसणार नाही, कळलं का, काही जरी झालं ना तरी सुद्धा तुम्ही शांत बसायचं आहे, मी सगळं काही करणार आहे. पण स्वानंदी म्हणत असते, नाही तुम्ही काहीही करणार नाही आहात, जे काही करणार आहे ना ते सगळं मीच करणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. मग आता दोघे मिळून इथे मस्त थालीपीठ बनवतात, त्याचबरोबर इथे जे काही त्यांना सँडविचेस हवे असतात ते सुद्धा बनवतात. आणि हे सगळं काही बनवल्यानंतर समर मात्र इथे स्वानंदीचा अधूनमधून हातामध्ये घेत असतो आणि त्यानंतर त्या हातावरती फुंकर घालण्याचं काम सुद्धा इथे सुरू असतं. हे सगळं सुरू असताना मात्र इथे स्वानंदी पाहतच असते. आता मल्लिकाला खूप टेन्शन आलेलं असतं. मल्लिका म्हणत असते, खरं तर पाहायला गेलं ना तर असं व्हायला नकोय, कारण काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे हे काय आहे ना मला कळतच नाही. म्हणजे बघ ना, इथे जर स्वानंदीने 9:30 वाजेपर्यंत स्वयंपाक बनवला तर मग आता तेवढ्यातच इथे ती म्हणत असते, मला माहिती ना माझी नंदूताई खूप हुशार आहे, आणि त्याचबरोबर एक गोष्ट सांगू का, ती एवढी हुशार आहे की काही विचारूच नको. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती एवढं सुंदर सुंदर जेवण बनवते ना की काही विचारूच नको, आणि वेळेतच ती सगळं काही जेवण वगैरे सगळं काही बनवणार याची मला पूर्ण खात्री आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे मल्लिका म्हणत असते, पण तिने जरी चांगला स्वयंपाक बनवला ना तरी सुद्धा त्या स्वयंपाकाला नावच ठेवायची, तिला सांगायचं की हा स्वयंपाक व्यवस्थित नाही, तो स्वयंपाक व्यवस्थित नाही, असं इकडे तिला बोलत राहायचं. मग आता ती म्हणत असते, म्हणजे म्हणजे म्हणायचं तेलकट झालं, तुप्पट झालं, तिखट झालं, असं सांगत राहायचं आणि नावच ठेवायची, कळलं. इकडे दुसरीकडे आपण पाहतो आता समरचा आणि स्वानंदीचा 9:30च्या आतमध्ये सगळा काही स्वयंपाक वगैरे बनवून झालेला असतो. जेव्हा सगळा स्वयंपाक बनवून होतो त्यावेळेला मात्र इथे आता स्वानंदी सगळं काही घेऊन आलेली असते, सँडविच, थालीपीठ, बरोबर इथे सगळं काही असतं. आणि तेव्हा मात्र इथे स्वानंदी म्हणत असते, बरोबर 9:30 वाजलेत ना, आणि काय मग काकू तुम्हाला आता जेवायचं आहे ना. तेव्हा ती म्हणत असते, हो गो बाई खरंच खूप भूक लागलेली आहे, कधी एकदाच पोटात जातंय असंच मला होत होतं, असं सुद्धा आता इथे ती बोलू लागलेली असते. सोबतच आपण पाहतो की इथे आता
सुश म्हणत असते, मला तर खरंच खूप भूक लागलेली आहे. मग आता इकडे आजी तिचं कौतुक करत असतात आणि म्हणत असतात, खरं सांगू का, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला तर असं वाटायला लागलंय काय करावं आणि काय नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगू का, हे बघ, हे सगळं कसं होतंय ना तेच काही कळत नाही. आणि आजी तिचं कौतुक करतात आणि म्हणत असतात, खरं तर आमची स्वानंदी ना फार गुणाची आहे, फार हुशार आहे बरं का. म्हणजे तसं पाहायला गेलं ना तर इकडे एवढं सगळं काही सगळ्यांचं करते आणि प्रत्येक वेळेस ती आनंदाचंच असते. तिचा आनंद मात्र प्रत्येक वेळी गगनातच मावत नसतो, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. त्याचबरोबर इथे सगळ्यांचे डाएट, आवडीनिवडी ह्या सगळ्या काही गोष्टी बघून सुद्धा ती एवढं सगळं काही सांभाळत आहे, हेच खूप जास्त महत्त्वाचं आहे, असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे स्वानंदी एवढं सगळं काही करते आणि ह्या सगळ्या गोष्टी किती गरजेच्या आहेत हे सुद्धा आता इकडे ती दाखवून देत असते. मग आता इथे शूष खात असते आणि खाल्ल्याबरोबर तिला मात्र फारच जास्त आनंद होतो आणि ती म्हणत असते, वाव ताई, खरंच कसलं भारी झालेलं आहे. मग आता लगेचच इकडे ही सुद्धा डोळे टवकारत असते आणि म्हणत असते, खरंच सो गुड झालेला आहे. पण अंशुमन मात्र रागानेच ह्या दोघांकडे पाहत असतो. त्याला तर कळतच नसतं की ही लोक असं का बोलतायत. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांना माहिती नाहीये का इथे की नावं ठेवायची होती वगैरे, पण तो सुद्धा बिचारा गपचूपच खात असतो. बिचारा कुठला हरामखोर आहे बरं का. पण असो, दुसरीकडे वळूयात. दुसरीकडे आपण पाहतो मंदाकिनी किचनमध्ये असताना मंदाकिनी म्हणत असते, बाई बाई, काय चाललं ना तेच कळत नाही. मला तर असं वाटतंय की आपण एखाद्या थिएटरमध्ये जाऊन बसलोय किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन बसलोय आणि ऑर्डर देतोय आणि मी मस्त आपली किचनमध्ये राबते, असंच मला तर इकडे वाटायला लागलेलं आहे. काय बोलायचं कुणाला काही कळतच नाहीये. मग आता काय हो, तुम्ही गप्प बसणार आहात का? तुम्ही तुमच्या जावयाला वगैरे फोन करणार नाही आहात का? तुम्ही ताबडतोब फोन करा तुमच्या जावयाला. तेव्हा एक नाही तर दोन जावई आहेत आता तुम्हाला, आणि दोन्ही जावयांचा मानपान आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आणि त्या दोघांना सुद्धा इथे फोन करून सगळं काही व्यवस्थित केलं पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. त्याच वेळेला आता इथे स्वानंदीचे बाबा म्हणत असतात, अजिबातच नाही हा मलिका, मंदाकिनी, मी कोणालाही फोन वगैरे करणार नाहीये. आणि मला फोन करायचंच असेल ना तर मी इथे माझ्या जावयाला म्हणजे समरावांना व्यवस्थित फोन करेल आणि त्यांना व्यवस्थित बोलावून घेईल. इकडे त्या माणसाला वगैरे कसलाच फोन वगैरे काहीच करणार नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतो. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर इथे मात्र स्वानंदी म्हणत असते, दुसऱ्या बाजूला खरं तर इथे तुम्हाला आवडलं नाही का जेवण वगैरे आणि व्यवस्थित झालं नाहीये का? तेव्हा आता इकडे समर म्हणत असतो, स्वानंदी मॅडम, व्यवस्थित झालेलंच आहे, तुम्ही पटकन जेवायला बसा बरं आम्हा सर्वांसोबतच. मग आता स्वानंदी म्हणत असते, नाही नाही राजवाडे, नको, मी नंतर बसेल ना सगळ्यांचं झाल्यानंतर. पण मग आता इकडे दुसऱ्या बाजूला ही बया काही गब्बसत नाहीये. मंदाकिनी मात्र लगेचच आता कॉल करत असते आणि म्हणत असते, जावाई बापू नमस्कार, ओळखलं का, कशा आहात तुम्ही, स्वानंदी कशी आहे? आमच्या स्वानंदीकडे काही फारसं लक्ष देत जाऊ नका बरं का, म्हणजे कसं आहे ना, जरा तापट डोक्याचीच आहे बरं का. पण तुम्ही मात्र तिच्याकडे अजिबातच लक्ष देऊ नका, कारण आलं ना तर तुम्ही उगाच सोडून देत जा. एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही अजिबातच करू नका, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना समर म्हणत असतो, नाही तुम्ही बोला ना, तुम्ही फोन कशासाठी केला होता? मग आता ती म्हणत असते, अहो मी फोन कशासाठी केला होता म्हणून सांगू तुम्हाला, तर मी ना इथे अधिक मासाचं आमंत्रण देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला होता. काय ना, अधिक मास आहे आणि अधिक मासामध्ये जावयाने त्यांचं वाण घेतलं पाहिजे आणि म्हणूनच मी इथे फोन केला होता. तुम्हाला काही जरी झालं ना तरी सुद्धा अधिक मासाचं वाण घ्यायला आपल्या इकडे यायचंच आहे बरं का. समर म्हणत असतो, अहो तुम्ही असं अचानक सांगताय, मला नाही जमणार आहे यायला, मी कसं येणार आहे तिकडे? मग आता ती म्हणत असते, अहो असं काय करताय, जावई बापू, जावयांचा मान आहे म्हटल्यावर तो तर मान तुम्ही इथे घेतलाच पाहिजे ना, आणि तुम्हाला तो मान घ्यावाच लागणार आहे. असं बोलल्याबरोबर आता मात्र स्वानंदी फोन काढून घेते आणि लगेचच म्हणत असते, अगं असं काय करतेस, त्यांच्या मीटिंग्स असतात आणि मीटिंग्स असल्यामुळे त्या पोस्टपोन करून चालणार नाहीयेत, त्यांना त्या मीटिंग अटेंड कराव्याच लागणार आहेत, असं सुद्धा स्वानंदी आता इकडे बोलत असते. आणि तेव्हा आता लगेचच ती फोन ठेवत असते आणि फोन ठेवून झाल्यानंतर ती मात्र इथे आता ह्याला फोन करत असते, अंशुमनला. अंशुमन काय बाबा एका पायावरच तयार झालेला असतो. अंशुमन म्हणत असतो, चालेल ना, मला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये, मी नक्की यायला तयार आहे, असं म्हटल्याबरोबर, आणि मला कसलाही प्रॉब्लेम नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, हो तर चालणार तर आहेच, काही जरी झालं तरी सुद्धा इकडे तुम्हाला हा मानपान घ्यायला यावंच लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता इकडे लगेचच आजी म्हणत असतात, काय झालेलं आहे आणि कशासाठी बोलवलं आहे? असं बोलल्याबरोबर लगेचच आता इकडे अधिक मासाचं वाण द्यायचं आहे आणि त्याकरिता बोलवलं आहे. मग आता इथे आजी तिला ओरडतात आणि म्हणत असतात, काय चाललेलं आहे, तुला कळत नाही का? अगं इथे तुला सुद्धा लेकीचं वाण आणि ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ना, मग ते कधी करणार आहेस? मग आता ती सुद्धा लगेच इथे अधिराला कॉल करत असते. दुसरीकडे आपण पाहतो आता स्वानंदी समरला स्वारी म्हणत असते. तेव्हा समर म्हणत असतो, का आणि कशासाठी स्वारी म्हणताय? मग आता लगेचच इकडे तो म्हणत असतो, काही
काही गरज नाही आहे स्वारी वगैरे म्हणण्याची. मग आता स्वानंदी म्हणत असते, नाही कसं स्वारी तर म्हणायला पाहिजे ना, कारण तुमच्या गोष्टी लक्षात येत आहेत का, हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखी इथे माझ्या आईमुळे तुम्हाला एवढं सगळं काही ॲडजस्टमेंट करावी लागते आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे खरं तर स्वारी असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर समर म्हणत असतो, चालतं हो एवढं तेवढं, ह्या सगळ्या गोष्टी चालायच्याच. दुसरीकडे आपण पाहतो अधिरा रोहन ही आता अधिक मासासाठी निघालेले असतात. तेवढ्यातच आता इथे ही जी काही मंदाकिनी आहे ती थांबवते आणि म्हणत असते, काय चाललेलं आहे तुमचं, अजिबात कुठेही जायचं नाही आणि रोहन तू पुढे जा, अधिराना पाठीमागून येईल, कारण आपल्या घरी सुद्धा अधिक मासाचं वाण आणि ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ना, त्यामुळे तुम्ही कुठेही जाणार नाही आहात, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही झाल्यानंतर इथे मात्र स्वानंदीचे बाबा ह्या दोघांची बाजू घेतात आणि म्हणत असतात, तुम्ही इथे थांबण्याची काही गरज नाहीये, तुम्हाला जायचं आहे ना अधिक मासासाठी, त्यामुळे तुम्ही बिंदास जा, कोणाच्याही सांगण्यावरून आणि कोणी इथे तुम्हाला थांबा म्हणत असेल तर थांबण्याची काही गरज नाहीये. इकडे आमच्या जावई बापूंचा आणि त्यांचा मान करण्यासाठी आम्ही समर्थ आहोत, असं सुद्धा ते बोलत असतात. पण तेवढ्यात अधिरा म्हणत असते, बाबा असू द्या ना, आम्ही हवं तर नंतर जाऊ का, अजिबात नाही, तुला नंतर वगैरे जाण्याची काही गरज नाही आणि हिचं ऐकण्याची तर अजिबात मुळातच गरज नाही. दुसरीकडे आपण पाहतो स्वानंदी समरला स्वारी म्हणत असते, तेव्हा समर म्हणत असतो, त्याची काही गरज नाही स्वानंदी मॅडम, असं का म्हणताय, आणि चालायचं व एवढं तेवढं. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आपण नवरा बायको आहोत म्हटल्यावर हे सगळं काही चालणारच ना, म्हणूनच तुम्हाला स्वारी वगैरे म्हणण्याची काही गरज नाहीये. तेव्हा ती म्हणत असते, पण तुमच्या मीटिंग्स आणि हे सगळं काही, मग आता तो म्हणत असतो, ते सगळं काही मी इथे ॲडजस्ट करेन, तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही गरज नाही, असं म्हणून तो निघून जातो. आणि तेव्हा मात्र स्वानंदीला खूप आनंद झालेला असतो की समर तिचा आणि त्याचबरोबर तिच्या आवडीनिवडीचा आणि माहेरच्या लोकांचा एवढा विचार करत आहे.